दीजिए। मडगांव से आने वाली मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस को जाने वाली गाड़ी नंबर 1004 मडगांव मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस उचित समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से चलने को तैयार है। हम आपकी सफल, सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं। सो हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग। मी श्लोका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये। जसं की तुम्ही आता ऐकला असाल, ही आहे मडगाव एक्सप्रेस, ही जाते मुंबईला। ह्याच्याने माझी आत्ते आणि त्याची फॅमिली जाते मुंबईला। तर त्यांना आता मी सोडून चाललो आहे इथून मावशीकडे। आता इकडनं मुंबईवरनं गावी येणारी जी ट्रेन आहे ती येईल, त्याच्यानं आम्ही जाऊ वैभववाडीला। सो स्टे ट्यून। तर हे असं काहीसं आमचं राजापूर स्टेशन झालेलं आहे आणि मी वाट बघते तिथे बसून की पप्पा आमची कधी कुठली गाडी बिडी बघते। मी आले मावशीकडे, वेटिंग। मदर्स डे होता त्या दिवशी, आम्ही केक वगैरे बनवायचे सामान घेतलं आणि आज हा फक्त फोन करताना माझा ATM कार्ड मी ते घेतलं आणि परत पुढे गेलो, घरी आले आणि हे सगळं बनवायचं आता आम्ही चालू करतोय। आणि बाबूजीने माझी जोरदार भांडणं झाली त्या दिवशी। मी हा क्लिप अर्धवटच लावणार आहे, जास्त लावणार नाही कारण हसायला येते ते। केक प्रिपेअर केलेला, मावशी झोपली होती आणि मस्तपैकी केक बनवलेला, पण तो काय सरळ बनलेला नाही। पुढे बघत राहा। तर त्याच्यानंतर सगळं झालं, केक वगैरे संध्याकाळी आम्ही मावशी जोर लावून कटाळी। हो मी बोलत होता चांगला होता की नाही, पप्पानी किती केक खाल्ला नाही सांभाळू दे। बरोबर असणार मावशी इथं म्हणाली की छान आहे, पण तो चांगला नव्हता। इथे आमचं माऊ म्हणजे मावशीची माऊ आहे छोटीशी एक, हिचं नाव डोडो आहे। मावशीला वाटलं हा पोरगा आहे, पण निघाली पोरगी। पोरगीचं नाव डोडो ठेवलेलं आणि पोरगी होती, नंतर कळलं। हिने एक छोटासा बेबी पण दिला आहे ब्लॅक कलरचा। तर हा असा काहीसा छोटूसा क्यूटसा हा काळू आहे आमचा, त्या तिचा बाबू। आणि मी बड्डेच्या दिवशी लोक काय काय करतात आणि मी असं लोळत होतं लादीवर त्याचा व्हिडिओ घेतला। आणि टायमिंग बघा, आत्ता असं कुठेतरी जाऊन बड्डे स्टार्ट झाला आहे माझं, रडून रडून झालं। आणि आता एक बड्डे सेलिब्रेशनचं केक इथे आणले होते, म्हणजे एक काकाने आणलेला आणि एक दायाने आणला, बबलू दादाने। आणि इथे आम्ही म्हणजे मावशीने वगैरे टिक्का वगैरे केला, मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेट केला। पप्पा का साईडला बसले, तर पप्पांचा मॅरेज ॲनिव्हर्सरी 18 मेलाच असते। सो असे पण 2 केक आलेलेच होते, तर मग म्हटलेलं दोघांचं असं एकत्र सेलिब्रेट करूया। म्हणजे माझ्या दरवर्षी बड्डेला 2 केकच असतात। मला जर पहिलेवाले फोटो भेटले तर मी ते शेअर करेन। आणि हा केक वगैरे कट केलेल्याचा फोटो मी असं सगळं उलटं सुलटं लावल्यात बघा। ह्याच्यात मी माझा केलेला आहे, मी म्हणते मला भरवा, मला भरवतच नव्हते, स्वतःच खात होते। आणि हे औक्षण वगैरे सगळं पाठीपुढं झालेलं आहे। मावशीने औक्षण केलं, काकांनी केलं, बाबूने केलं, परत मावशीने केलं, कारण 3 जण चालत नाहीत म्हणून। हे आमचं शेमडो आणि मजा आली जाम। म्हणजे असं माझे 3 बर्थडे खूप स्पेशल आहेत। एक माझा 3 वर्षाचा, नंतर मग माझा 15 वर्षाचा असताना काहीतरी एक बर्थडे दादाने केलेला, तो एक सगळ्यात भारी झालेला। तेव्हा 3 केक आणलेले, 2 पप्पांनीच आणलेले। मला चॉकलेट केक हवा म्हणून पाव किलोचा तो आणलेला, एक मोठावाला आणलेला 5 किलोचा की 3 किलो 2 किलो असा काय, 3 किलो असेल, 5 किलो नसेल। आणि आत्ताचा हा बेस्ट मेमरीज। आणि असला आपटायला होत होता ना त्याच्यावरती, कशी माणसं ते एकदम हिरोईक असं ते हे करतात काय माहिती। हे एकदम मुसळधार पाऊस पडत होता आणि मी हा व्हिडिओ घेतला आमच्याकडे।
थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ टिल एंड. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.